रीड, थिंक, डायजेस्ट अँड मेक इट अन इंटिग्रल पार्ट ऑफ युअर लाईफ. पुस्तक परिचय चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज बऱ्याच दिवसांनी एक पुस्तक माझं वाचून पूर्ण झालेलं आहे. 1 जूनपासून गोंदवलेकर महाराजांची प्रवचने आणि चरित्र याचे व्हिडिओ बनवायला सुरुवात केल्यापासून इतर पुस्तक वाचायला अजिबात वेळ मिळत नव्हता. आणि मग मी ठरवलं की खरोखरच आपलं अवांतर वाचन जे आहे ते चालू राहिलं पाहिजे. कारण आपल्या चॅनलचं नाव आहे की पुस्तक परिचय. नवीन नवीन पुस्तकं ऑडियन्सपर्यंत पोहोचवत राहणं आणि हे आपलं महत्त्वाचं काम आहे. म्हणून थोडा वेळ काढून या पुस्तकाचं वाचन मी काल पूर्ण केलं आणि मग ते पुस्तक का वाचावं यासाठी हा खास व्हिडिओ. आज ज्या पुस्तकाविषयी मी तुम्हाला सांगणार आहे त्या पुस्तकाचं नाव आहे संन्यासी ज्याने आपली संपत्ती विकली. हे जे पुस्तक आहे ते मूळ इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे. इंग्लिशमध्ये जे पुस्तक आहे त्याचं नाव आहे द मॉन्क हू सोल्ड हिज फेरारी. रॉबिन शर्मा यांनी लिहिलेलं हे एक पुस्तक आहे. या अगोदर रॉबिन शर्मा यांनी लिहिलेलं 5 AM क्लब या पुस्तकाचा व्हिडिओ मी अगोदर अनेक दिवसापूर्वी अपलोड केलेला आहे. या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरच लिहिलेलं आहे की आपल्या स्वप्नपूर्तीसाठी मार्गदर्शन करणारी आणि भाग्य निर्माण करणारी एक प्रभावी दंतकथा लेखकांनी मांडलेली आहे की ज्याला आपल्या आयुष्यामध्ये आपलं स्वतःचं असं काही ध्येय पूर्ण करायचं आहे अशा प्रत्येक व्यक्तीने वाचावे असे हे पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये जुलियन नावाचा एक वकील असतो. खूप श्रीमंत कुटुंबामध्ये वाढलेला. त्याच्याजवळ कोणत्याच गोष्टीची कमी नसते. खूप संपत्ती त्याच्याजवळ असते, पण तो समाधानी नसतो. एक दिवस काय होतं तर ज्यावेळी तो कोर्टामध्ये केस लढवत असतो त्याच वेळी हृदयविकाराचा झटका येऊन तिथेच तो कोसळून पडतो. आणि मग दवाखान्यात गेल्यानंतर त्याच्यावर उपचार केल्यानंतर डॉक्टर त्यांना सांगतात की तुम्ही हा जो ताण घेत आहे, म्हणजे जुलियन हे वकील जे आहेत ते दिवसाला 18 तास काम करत होते. आणि एवढं काम करीत असल्यामुळं कुटुंबाकडे सुद्धा त्यांचं दुर्लक्ष झालं आणि त्यामुळे तिथेही त्यांचा घटस्फोट झाला आणि कौटुंबिक सुखही त्यांना मिळालं नाही. असं झाल्यानंतर डॉक्टर त्यांना सांगतात की तुम्हाला जर चांगलं आयुष्य इथून पुढे जगायचं असेल आणि जी संपत्ती तुम्ही कमावलेली आहे त्या संपत्तीचा उपभोग जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला वकिली करणं सोडून द्यावं लागेल. हे ऐकल्यानंतर जुलियन काही दिवस विचार करतात आणि त्यांनाही असं वाटतं की आपण आता वकिलीचं काम जे आहे ते सोडून द्यावं. त्याचबरोबर आपली जी काही संपत्ती आहे ती संपत्तीसुद्धा ते विकून टाकतात आणि समाधानाच्या शोधामध्ये ते हिमालयाच्या दिशेने चालायला लागतात. आणि हे चालत असताना मग एक दिवस त्यांना योगी रामन हे एक मोठे गुरु जे असतात हिमालयामधले ते भेटतात आणि एक साधी सिंपल गोष्ट त्यांना सांगतात की ज्या गोष्टीमध्ये एकूण 7 मूल्य सांगितलेली आहेत, जी मूल्य अतिशय साधी आहेत, आपल्याला माहिती असणारी सुद्धा आहेत, पण त्या मूल्यांचं आचरण जर आपण केलं तर आपणही आपल्या स्वप्नापर्यंत नक्कीच पोहोचू शकू. मग हे योगी रामन जे आहेत ते जुलियनची सगळी कहाणी जी आहे ती ऐकून घेतात आणि मग त्याला म्हणतात की मला तुझ्याकडून एक वचन पाहिजे. मी जे काही तुला सांगणार आहे, जे काही ज्ञान मी तुला देणार आहे ते फक्त तुझ्यापुरतं तो सीमित न ठेवता ते संपूर्ण किंवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते तू पोहोचवलं पाहिजे. आणि मग जुलियन त्याला होकार देतात आणि तिथून हा ज्ञानाचा प्रवास सुरू होतो. पहिलं मूल्य त्यांनी सांगितलेलं आहे मनाचे मालक व्हा. कोणतीही गोष्ट घडण्यासाठी पहिल्यांदा तो विचार आपल्या मनामध्ये यावा लागतो तरच तो प्रत्यक्षामध्ये उतरतो. आणि म्हणून आपण आपल्या मनाची ही जी अमर्यादित शक्ती आहे ती ओळखली पाहिजे आणि या मनामध्ये नेहमी सकारात्मक विचार करत जर आपण राहिलो तर नक्कीच आपण आपलं स्वप्न पूर्ण करू शकतो. म्हणून पहिलं तत्व त्यांनी सांगितलेलं आहे की स्वतःच्या मनाचे मालक व्हा. दुसरं तत्व त्यांनी सांगितलेलं आहे ध्येयपूर्ती.
आयुष्य जगत असताना कशासाठी जगायचं याचं उत्तर म्हणजे आपलं ध्येय. आणि हे ध्येय आपण सुरुवातीला निश्चित केलं पाहिजे, तर त्या दिशेने आपली वाटचाल जी आहे ती सोपी होते. म्हणून आपण आपल्या आयुष्याचं काही ना काहीतरी ध्येय हे ठरवलंच पाहिजे. तिसरं तत्व आहे कायझेन. हे एक जपानी तंत्र आहे की ज्या तंत्रामुळे आपण वैयक्तिक विकास करू शकतो. म्हणजे यामध्ये वैयक्तिक विकासासाठी काय केलं पाहिजे हे सगळं सांगितलेलं आहे. त्यामध्ये वेळेचा सदुपयोग केला पाहिजे, सकारात्मक विचार केला पाहिजे आणि जे काही आपल्या स्वतःच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी गरजेचं आहे ती प्रत्येक गोष्ट आपण केली पाहिजे, हे या तिसऱ्या तत्वामध्ये सांगितलेलं आहे. चौथं तत्व सांगितलेलं आहे की आपण नियमांचं पालन केलं पाहिजे. आपल्याला ध्येयपूर्ती करायची ना, तर मग आपण स्वतःला काही नियमांमध्ये बांधून ठेवलं पाहिजे आणि आपण ध्येयपूर्तीसाठी काय करू शकतो, आज आपण काय केलं याचा सातत्याने विचार केला पाहिजे. आणि हे नियम जर आपण पाळले तर आपण नक्कीच यशस्वी होऊ शकतो. पाचवं तत्व सांगितलेलं आहे वेळेचा आदर केला पाहिजे. ईश्वराकडून प्रत्येकाला 24 तास मिळालेले आहेत आणि महान लोक आणि सर्वसामान्य लोक यांच्यामध्ये फरक हाच आहे की या वेळेचा वापर आपण कसा करतो. हा वेळेचा वापर जो योग्य रीतीने करेल, आपल्या ध्येयपूर्तीसाठी करेल, त्याला नक्कीच आयुष्यामध्ये यश मिळेल. सहावं तत्व जे आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे, निस्वार्थ सेवा. आपण जगत असताना आपल्याबरोबरच इतरांच्या आयुष्याचा उद्धार व्हावा यासाठी निस्वार्थ सेवा ही केलीच पाहिजे. जी व्यक्ती निस्वार्थ सेवा जास्त करेल तिला ईश्वर दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपण फक्त स्वतःचाच विचार न करता आपल्या आजूबाजूचा जो समाज आहे त्या समाजासाठी निस्वार्थ सेवा करणं जास्त गरजेचं आहे. आणि शेवटचं 7वं मूल्य त्यांनी सांगितलेलं आहे की वर्तमानात जगा. वर्तमान काळ हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. आपण जर आपल्या विचारांचं परीक्षण केलं तर आपल्या मनामध्ये भूतकाळात झालेल्या गोष्टी आणि भविष्याची चिंता जास्त आपल्याला बघायला मिळते. याऐवजी वर्तमानातला जो क्षण आहे तो क्षण जगण्याचा आनंद आपण घेतला पाहिजे. अशी एकूण 7 महत्त्वाची तत्व जी आपल्याला सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये खूप उपयोगी पडतील ती या पुस्तकामध्ये रॉबिन शर्मा यांनी सांगितलेली आहेत. थोडक्यात ही तत्व मी तुमच्यासमोर मांडलेली आहेत. या पुस्तकामध्ये अनेक उदाहरणांच्या सहित लेखकांनी मांडणी केलेली आहे. त्यामुळं ज्यांना या तत्वांविषयी जाणून घ्यायचं आहे त्यांनी नक्की वाचावं असं हे पुस्तक, संन्यासी ज्याने आपली संपत्ती विकली. शेवटी मला एवढंच सांगावंसं वाटतं की जी लोक खूप पैसा कमवण्याच्या मागे लागतात त्यांनी हा विचार नेहमी करायला पाहिजे की पैसा म्हणजे सर्वस्व आहे का? पैशासाठीच फक्त आपला जन्म आहे का? म्हणून आपण मिळवलेला जो पैसा आहे त्या पैशाचा उपभोग सुद्धा आपण घेतला पाहिजे, नाहीतर हा मिळवलेला पैसा काय कामाचा? आणि म्हणूनच असं वाटतं कधी कधी की ईश्वराने ही रचना केलेली आहे की ज्यावेळी आपला जन्म झाला त्यावेळी आपण शून्य घेऊन म्हणजे काहीच न घेता या जगामध्ये आलेलो असतो आणि ज्यावेळी आपण हे जग सोडून जाणार आहे त्यावेळी सुद्धा आपण काहीच घेऊन जाऊ शकत नाही. मग हे जे वास्तव सत्य आपल्याला माहीत आहे, मग आपण या गोष्टींना एवढं महत्त्व आयुष्यात का देतो? या उलट आपल्याला जो पैसा मिळतो त्यामध्ये आपण मर्यादित गरजा ठेवून जी काही स्वप्न पूर्ण करता येतील ती केली, कुटुंबाला वेळ दिला आणि समाधान जर आपण उपभोगलं तर आपलं जीवन नक्कीच आनंदी होईल. थँक्यू.